नमस्कार, मी अक्षय गोरे. सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलला स्वागत. आजचा व्हिडिओ असणार आहे टेट 2023च्या मानसशास्त्र विषयाच्या तयारीसाठी. तर टेट 2017मध्ये जे प्रश्न आले होते ते सर्व प्रश्न आपण एकत्रित केलेले आहेत. त्या प्रत्येक प्रश्नांच्या चारही पर्यायांचं आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या एक्झामसाठी एका प्रश्नामधून 3 ते 4 नवीन प्रश्नांची तयारी आपण करणार आहोत आणि कमीत कमी वेळामध्ये व्यवस्थित ॲनालिसिस करून सर्व ठिकाणची माहिती एकत्रित करून त्याच्या PDF नोट्स मी बनवलेल्या आहेत. अक्षय गोरे यूट्यूब हे आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. कमीत कमी वेळामध्ये, तुमचा देखील जास्त वेळ त्याच्यामध्ये मी घेणार नाही, परंतु तुमची तयारी येणाऱ्या एक्झामसाठी चांगली होणार आहे. सुरुवात करूया. प्रश्न पहिला, यामुळे रुग्णांना अस्थिर भावना व मनाची स्थिती होते. पर्याय आहेत समाज विघातक व्यक्तिमत्व विकार, या ठिकाणी डिसऑर्डर्स दिलेले आहेत. अँटी सोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे. त्यानंतर अबेसिव्ह कंपल्सिव्ह विकार, ऑबेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर आणि सीमावर्ती व्यक्तिमत्व विकार. तर तिसरा जो पर्याय आहे तर आपण काय म्हणतो, बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर. तर याच्यामध्ये आपण उत्तर पाहण्यापूर्वी आपण प्रत्येक विकाराबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. तर याचं उत्तर आता मी सांगून देतो तुम्हाला. या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक C असणार आहे, सीमावर्ती व्यक्तिमत्व विकार. तर या विकाराबद्दल आपण आता इन डिटेलमध्ये माहिती पाहूया. हा विकार असतो काय, तर लक्ष द्या. या विकारामध्ये आपण बोलतोय ऑप्शन C बद्दल, सीमावर्ती व्यक्तिमत्व विकार, बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर. याच्यामध्ये पेशंटसोबत काय होतं, व्यक्तीसोबत काय होतं, तर याच्यामध्ये मूड स्विंग जास्त होतात. सतत त्यांचा मूड चेंज होत असतो. ठीक आहे. त्यांच्या भावना ज्या असतात त्या अस्थिर असतात. ही या विकाराची लक्षणं आहेत. सीमावर्ती व्यक्तिमत्व विकार याच्यामध्ये काय होतं, व्यक्तीचे मूड स्विंग होतात, त्याचा मूड सारखं चेंज होत राहतो. अनस्टेबल इमोशन्स असतात, म्हणजे अस्थिर भावना त्याच्या सारखंच असतात, त्याच्या भावना कधीच स्थिर राहत नाहीत. तर यानंतर अबेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर जे आहे, पर्याय B, अबेसिव्ह कंपल्सिव्ह विकार, याच्याबद्दल आता आपण माहिती पाहूया. त्याच्यामध्ये काय होतं, तर अशा लोकांना पर्याय Bचा आपण पाहतोय अबेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. याच्यामध्ये काय होतं, तर अशा लोकांना जे काही कॉन्टॅमिनेशन असतं, म्हणजेच घाण, अस्वच्छता यांची सारखं भीती वाटत असते. म्हणजे फिअर ऑफ कॉन्टॅमिनेशन ऑर डर्ट, म्हणजे अस्वच्छता, घाण इत्यादी बाबतीत त्यांना अतिशय भीती वाटत असते. आणि पहिला जो पर्याय आहे समाज विघातक व्यक्तिमत्व विकार, याच्यामध्ये काय होतं, अँटी सोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणजे काय आहे, तर अशी लोक कशा प्रकारे समाजामध्ये वागत असतात, तर त्यांना समाजाचे कोणतेही नियम प्रथा मान्य नसतात. ते कोणतेही नियम प्रथा पाळत नाहीत. ते नियम सतत तोडत असतात. इतरांबद्दल त्यांच्या मनामध्ये जराही आदर नसतो. अशा प्रकारे या तीनही विकाराबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. आणि याचं उत्तर काय असणार आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर रुग्णांना अस्थिर भावना व मनाची स्थिती कुठल्या विकारामध्ये होते, याचं उत्तर आहे ऑप्शन C, सीमावर्ती व्यक्तिमत्व विकार, म्हणजेच बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर. तर आता तुमचं तीनही विकाराबद्दलचे कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. येणाऱ्या एक्झामसाठी हे खूप महत्त्वाचं असणार आहे. ठीक आहे. तर आपलं उत्तर झालं C. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, त्याला किंवा तिला क्षमता आहे याचा विश्वास करणे किंवा विशिष्ट स्थितीमध्ये आवश्यक असलेले वर्तन म्हणजे काय. पर्याय आहेत आत्मसामर्थ्य, आत्मनियंत्रण, आत्मसन्मान आणि आत्मनियमन. या चारही शब्दांचा अर्थ आपल्याला वेगवेगळा आहे. तो आपल्याला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन A असणार आहे, आत्मसामर्थ्य. आता उरलेल्या 3 शब्दाबद्दल देखील आपण माहिती पाहणार आहोत. आत्मनियंत्रण म्हणजे काय, आत्मनियंत्रणाची व्याख्या काय आहे, तर ध्येय साध्य करण्यासाठी किंवा शिक्षा टाळण्यासाठी. लक्ष द्या, आत्मनियंत्रणबद्दल आपण पाहतोय. याचं उत्तर काय झालं, त्याला किंवा तिला क्षमता आहे याचा विश्वास करणे किंवा विशिष्ट स्थितीमध्ये आवश्यक असलेले वर्तन म्हणजे काय आहे, तर आत्मसामर्थ्य आहे. उरलेले 3 शब्दांचा आपण अर्थ पाहतोय. या ठिकाणी शब्द आहे आत्मनियंत्रण. आत्मनियंत्रण म्हणजे काय, त्याची डेफिनेशन आपण आता पाहत आहोत, व्याख्या पाहत आहोत. आत्मनियंत्रण म्हणजे ध्येय साध्य करण्यासाठी किंवा शिक्षा टाळण्यासाठी भावना, इच्छा, वर्तन याच्यावर नियंत्रण ठेवण्याची जी क्षमता असते त्याला आपण आत्मनियंत्रण म्हणतो, सेल्फ कंट्रोल असं म्हणतो. यानंतर आत्मसन्मान म्हणजे काय, आत्मसन्मानाची व्याख्या काय आहे, तर स्वतःच्या योग्यतेवर किंवा क्षमतावर असलेला जो विश्वास आहे त्याला काय म्हणतात, आत्मसन्मान असं म्हणतात. ठीक आहे. आत्मनियमन म्हणजे काय, तर आत्मनियमन काय आहे, एक जाणीवपूर्वक वैयक्तिक व्यवस्थापनाची प्रक्रिया आहे. जाणीवपूर्वक केलेली वैयक्तिक सेल्फ मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो, वैयक्तिक व्यवस्थापनाची प्रक्रिया आहे की ध्येय गाठण्यासाठी स्वतःचे वर्तन, विचार, भावना यांना मार्गदर्शन करण्याची जी प्रक्रिया असते त्याला आपण काय म्हणतो, आत्मनियमन, सेल्फ रेग्युलेशन असं म्हणतो.
ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर काय आहे? ऑप्शन ए आहे. परंतु आपण तीनही पर्यायांचं स्पष्टीकरण या ठिकाणी पाहिलेलं आहे. व्याख्या तुम्हाला लक्षात राहत नसेल, परत एकदा मागे रिवाइंड करून पहा. खूप महत्त्वाचं असणार आहे येणाऱ्या एक्झामसाठी. यानंतर 63वा प्रश्न पाहू. मानसशास्त्रावरील पहिले पुस्तक कोणी लिहिले? तर पर्याय आहेत प्लेटो, विल्यम जेम्स, स्पियरमन आणि पियाजे. तर याचं उत्तर काय असणार आहे? याचं उत्तर आहे विल्यम जेम्स. विल्यम जेम्स यांनी मानसशास्त्राचं पहिलं पुस्तक लिहिलं होतं. आता या प्रश्नामध्ये आपण आणखीन एक्स्ट्राची माहिती पाहणार आहोत. तर विल्यम जेम्सने कोणतं पुस्तक लिहिलं होतं? तर विल्यम जेम्सने लिहिलेलं पुस्तकाचं नाव काय होतं? द प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी. आणि ते पुस्तक त्यांनी कधी लिहिलं होतं? 1890मध्ये लिहिलं होतं. 1890मध्ये लिहिलेलं पुस्तक होतं. ठीक आहे, विल्यम जेम्सचं पुस्तकाचं नाव काय आहे? प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी. ठीक आहे, असं ते पुस्तक होतं. आता आपण उरलेल्या 3 पर्यायाबद्दल माहिती पाहूया. प्लेटोने कोणता ग्रंथ किंवा कोणतं पुस्तक लिहिलं होतं हे आपल्याला माहिती आहे का प्लेटोबद्दल? तर प्लेटोने एक ग्रंथ लिहिला होता ज्याचं नाव काय होतं? रिपब्लिक. प्लेटोचं पुस्तक कोणतं? रिपब्लिक आहे. विल्यम जेम्सचं पुस्तक कोणतं, जे की सायकोलॉजीमधलं पहिलं पुस्तक होतं? ते आहे प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी. 1890मध्ये लिहिलं होतं. स्पियरमनबद्दल आपल्याला काय माहिती आहे? तर स्पियरमनने काय केलं होतं? द्विघटक सिद्धांत मांडला होता. स्पियरमनने काय केलं होतं? द्विघटक सिद्धांत कोणाचा आहे? तर स्पियरमनचा आहे, लक्षात ठेवायचं. द्विघटक सिद्धांत स्पियरमनचा होता. आणि पियाजेबद्दल आपल्याला काय माहिती आहे? तर पियाजे कोण आहे? फादर ऑफ चाइल्ड सायकोलॉजी, बालमानसशास्त्राचा जनक आहे. ठीक आहे, 2 गोष्टी लक्षात ठेवायच्यात. मानसशास्त्राचा जनक कोण? अरिस्टॉटल. आणि बालमानसशास्त्राचा जनक कोण? तर पियाजे आहे. फादर ऑफ चाइल्ड सायकोलॉजी कोणाला आपण म्हणतो? पियाजेला म्हणतो. पियाजेबद्दल आणखीन सांगायचं तर त्यांनी कोणती थेरी मांडली होती? याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याबद्दल पाहिलेलं आहे. तर बोधात्मक विकास सिद्धांत, कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट थेरी, ही कोणी मांडली होती? पियाजेने मांडली होती. इतकं झालं. आपण सर्व पर्याय एक्सप्लेन केलेले आहेत. येणाऱ्या एक्झामसाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. लक्ष देऊन व्हिडिओ पहा. यानंतर परत एकदा प्रश्न आला, एक घटक सिद्धांत कोणी दिलेला आहे? तर हे सर्व जे पर्याय आहेत त्या सर्वांचा समावेश आपल्या नोट्समध्ये केलेला आहे. तर नोट्स आपण एकदा पाहून घेऊ. ठीक आहे, म्हणजे या आधीच्या प्रश्नांचं पण स्पष्टीकरण आणि 64वा जो प्रश्न आहे त्याचं स्पष्टीकरण देखील आपल्याला याच्यामध्येच भेटणार आहे. चला, प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण पाहतोय. या ठिकाणी काय दिलं आहे? विल्यम जेम्स यांनी मानसशास्त्रावर पहिलं पुस्तक लिहिलं होतं. कधी लिहिलं होतं? 1890मध्ये. पुस्तकाचं नाव काय होतं? द प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी हे पुस्तकाचं नाव होतं, लक्षात ठेवायचं. यानंतर प्लेटोने कोणतं पुस्तक लिहिलं? तर प्लेटोने लिहिलेलं पुस्तकाचं नाव होतं रिपब्लिक नावाचा त्यांनी ग्रंथ लिहिला होता. थॉर्नडाईकबद्दल आपल्याला माहिती आहे, ॲनिमल इंटेलिजन्स हा त्यांनी पुस्तक लिहिलेलं होतं. नंतर अरिस्टॉटलने कोणता ग्रंथ लिहिला होता? डी ॲनिमा हा ग्रंथ लिहिलेला होता. सायकोलॉजीचा पहिला ग्रंथ त्याला म्हणतात. त्याच्यानंतर विल्यम जेम्सनी 1890मध्ये ग्रंथ लिहिला होता. परंतु जसा सायकोलॉजीचा अभ्यास वर्तनाचं शास्त्र म्हणून करण्यात आला, तेव्हापासून जे ग्रंथ लिहिले होते, पुस्तक लिहिले होते, त्याच्यामध्ये विल्यम जेम्सचं जे पुस्तक होतं ते पहिलं पुस्तक मानलं जातं. ठीक आहे, अरिस्टॉटलने खूप आधीच्या काळामध्ये हा ग्रंथ लिहिलेला होता, ज्याचं नाव होतं डी ॲनिमा. त्याच्यामध्ये कशाविषयीचे विचार मांडलेले होते? तर त्याच्यामध्ये आत्मा जो असतो, ठीक आहे, आत्म्याविषयी विचार मांडले होते. परंतु आत्मा कुठे असतो, शरीरामध्ये एक्झॅक्टली त्याचं स्थान कोणतं आहे, त्याला कोणीही प्रूव्ह करू शकलं नाही. त्याच्यामुळं ती गोष्ट नंतर वर्तनाचं शास्त्र इथपर्यंत गेली. आत्म्याचं शास्त्र नंतर झालं विचारांचं शास्त्र, नंतर ते वर्तनाचं शास्त्र झालं. तेव्हापासून मानसशास्त्राचा अभ्यास केला जातो. यानंतर आता आपण जो प्रश्न पाहत होतो की द्विघटक सिद्धांत कोणी मांडला, आताचा प्रश्न, त्या प्रश्नाबद्दल महत्त्वाचं. या ठिकाणी पहा, एक घटक सिद्धांत कोणी मांडला? तर एक घटक सिद्धांत लक्षात ठेवायचा अल्फ्रेड बिने यांनी मांडला होता, जो की आत्ताच्या पर्यायामध्ये सुद्धा होता, पहा ऑप्शन. ठीक आहे, अल्फ्रेड बिने यांनी कोणता सिद्धांत मांडला होता? एक घटक सिद्धांत मांडलेला होता. ठीक आहे, यामध्ये त्यांनी बुद्धीचं एक तत्त्व सांगितलं, त्याला जी फॅक्टर असं म्हणतात. जी म्हणजे जनरल फॅक्टर, म्हणजेच काय, सामान्य घटक असं त्याला म्हणतात. अल्फ्रेड बिने यांच्याबद्दल आणखी माहिती तुम्हाला माहिती आहे. 1905मध्ये त्यांनी पहिल्यांदा बुद्धिमत्ता चाचणी केली होती. फादर ऑफ इंटेलिजन्स असं त्यांना म्हणतात. ठीक आहे, पहिल्यांदा त्यांनी बुद्धिमत्ता चाचणी 1905मध्ये केली होती. आणि त्यांचा सहकारी कोण होता? सायमन नावाचा त्यांचा सहकारी होता. यानंतर 2 फॅक्टर थेरी ऑफ इंटेलिजन्स, द्विघटक सिद्धांत कोणी मांडला? ठीक आहे, तर त्याचं उत्तर आहे द्विघटक सिद्धांत मांडलेला आहे चार्ल्स स्पियरमन यांनी द्विघटक सिद्धांत मांडलेला आहे. चार्ल्सने काय केलं? 2 घटक सांगितले बुद्धिमत्तेचे. पहिला झाला जी फॅक्टर, दुसरा झाला यस फॅक्टर. जी फॅक्टर म्हणजे जनरल फॅक्टर, त्याला आपण सामान्य घटक असं म्हणतो. आणि यस फॅक्टर म्हणजे स्पेसिफिक फॅक्टर, म्हणजेच विशिष्ट घटक. असे 2 घटक सांगितले चार्ल्स स्पियरमननी, आणि त्याला आपण काय म्हणतो? द्विघटक सिद्धांत असं म्हणतो. यानंतर त्रिघटक सिद्धांत कोणी मांडला? खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. रॉबर्ट स्टर्नबर्ग असं त्यांचं नाव आहे. रॉबर्ट स्टर्नबर्ग असं त्यांचं नाव आहे.
लक्षात ठेवा, रॉबर्ट स्टर्नबर्ग यांनी त्रिघटक सिद्धांत मांडलेला आहे. त्यांनी बुद्धीचे 3 तत्त्वे त्या ठिकाणी सांगितले होते. बघा, पहिलं आहे प्रॅक्टिकल, क्रिएटिव्ह आणि ॲनालिटिकल. म्हणजे बुद्धिमत्ता 3 प्रकारची असते, 3 घटक असतात. प्रायोगिक घटक असतो, सृजनात्मक असतो, विश्लेषणात्मक असतो. तुम्हाला जे सोपं पडतं ते लक्षात ठेवायचं. इंग्लिशमध्ये म्हटलं तर प्रॅक्टिकल इंटेलिजन्स, क्रिएटिव्ह इंटेलिजन्स, ॲनालिटिकल इंटेलिजन्स. मराठीमध्ये लक्षात ठेवायचं असेल तर प्रायोगिक, सृजनात्मक, ठीक आहे, आणि विश्लेषणात्मक. तुम्हाला सोयीचं व्हावं याच्यासाठी जास्त वेळ लागला तर लागला, परंतु या नोट्स मी दोन्ही लँग्वेजमध्ये तयार केलेल्या आहेत. यानंतर बहुघटक सिद्धांत जो होता तो कोणी मांडलेला होता? बहुघटक सिद्धांत, तर थर्स्टननी बहुघटक सिद्धांत मांडलेला होता. ठीक आहे, यालाच आपण काय म्हणतो? प्राथमिक मूलभूत क्षमता सिद्धांत. बहुघटक सिद्धांताचं दुसरं नाव काय आहे? तर प्राथमिक मूलभूत क्षमता सिद्धांत आहे. आणि बहुघटक सिद्धांत कोणी मांडला? तर थर्स्टननी बहुघटक सिद्धांत मांडला. ठीक आहे, थर्स्टन नाव लक्षात ठेवा. याच्यामध्ये काय होतं त्याच्याबद्दल आता आपण माहिती पाहूया. याच्यामध्ये 7 प्राथमिक मूलभूत क्षमतांचा उल्लेख केलेला आहे. इतकं लहान इन्फॉर्मेशन आहे की याच्यामध्ये किती क्षमतांचा या ठिकाणी समावेश केलेला होता? तर थर्स्टनचा बहुघटक सिद्धांत होता, त्याच्यामध्ये 7 प्राथमिक मूलभूत क्षमता. 7 फक्त आकडा लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, यानंतर बहुविध बुद्धिमत्ता किंवा बहुबुद्धी सिद्धांत, थिअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स कोणी मांडलेली आहे? लक्षात ठेवा, हॉवर्ड गार्डनर हे नाव लक्षात ठेवायचे. बहुघटक सिद्धांत वेगळा आणि बहुविध बुद्धिमत्ता किंवा बहुबुद्धी सिद्धांत नाव तुम्ही ऐकलेलं असणार आहे. बहुबुद्धी सिद्धांत, थिअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स कोणी मांडलेली आहे? तर हॉवर्ड गार्डनर यांनी ती मांडलेली आहे. एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे हा डाटा. मी भरपूर पुस्तकामधून भरपूर ठिकाणाहून एकत्र करून तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे, जेणेकरून तुम्हाला पुस्तकं जास्त वाचण्याची आवश्यकता लागू नये. कुठल्या एका पुस्तकामध्ये ही माहिती तुम्हाला भेटणार नाही हे तुम्हाला देखील माहिती आहे. कारण सध्याला आपण मार्केटमध्ये बुक्स बघितले बऱ्याच ठिकाणी, बरीच माहिती आहे, परंतु जे आपल्याला एक्झामसाठी पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? एकापेक्षा जास्त पुस्तकं वाचावं लागतात. त्याच्यामध्ये आणखीन जास्त टाईम जातो. तुमची एक्झाम आधीच जवळ आलेली आहे. गणित बुद्धिमत्ता या विषयाच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्ही वेळ द्या. मानसशास्त्र विषयाचं मी होईल तेवढा जास्तीत जास्त घेतो आणि हे तुमच्यासाठी इनफ असणार आहे एक्झामसाठी. ठीक आहे, तर याच्यामध्ये हॉवर्ड गार्डनर यांनी काय केलं होतं? तर बहुविध किंवा बहुबुद्धी सिद्धांत मांडला. त्यांनी त्याच्यामध्ये 8 प्रकारच्या बुद्धिमत्तांचा उल्लेख केलेला आहे. एवढंच लक्षात ठेवायचं. बहुघटकमध्ये 7 होता आकडा, या ठिकाणी 8 आहे. ठीक आहे, इंटेलिजन्स कोशंट म्हणजे काय? बुद्ध्यांक. पुढे याच्यावर प्रश्न आहे पण आत्ताच कव्हर करून घेऊ. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो? इंटेलिजन्स कोशंट. यालाच आपण शॉर्ट फॉर्म केला तर आपण त्याला काय म्हणतो? IQ. हा तुम्ही ऐकलेला असणार आहे, IQ. त्यालाच आपण काय म्हणतो? इंटेलिजन्स कोशंट. IQ इज इक्वल टू मेंटल हेल्थ डिवायडेड बाय क्रोनॉलॉजिकल एज. मेंटल एज डिवायडेड बाय क्रोनॉलॉजिकल एज. तर मेंटल एज म्हणजे काय? मानसिक वय. आणि क्रोनॉलॉजिकल एज म्हणजे काय? शारीरिक वय. आणि गुणिले किती करायचं आहे? त्या ठिकाणी 100ने गुणायचं आहे. तर मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100 बरोबर बुद्ध्यांक म्हणजेच IQ. IQचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. IQचा फॉर्म्युला काय आहे? मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100. ठीक आहे, आता आपण पाहूया जे आपले बाकीचे प्रश्न राहिलेले आहेत ते सर्व प्रश्न आता आपण एक एक करून कव्हर करू. ज्या ठिकाणी स्पष्टीकरण पाहिजे त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारच्या नोट्स भेटणार आहेत. या नोट्स डाउनलोड करायच्या असतील अक्षय गुरु यूट्यूब आपल्या टेलिग्राम चॅनलला जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. सगळ्या नोट्स तुम्हाला मी त्या ठिकाणी अवेलेबल करून देणार आहे. तर या नोट्समध्ये या ठिकाणी स्कॅनर देखील मी ठेवलेलं आहे, ते तुम्ही स्कॅन करून, बऱ्याच लोकांना आपल्या टेलिग्राम चॅनल सापडत नाही असं त्यांनी कमेंटमध्ये सांगितलेलं आहे. तर हे स्कॅनर मी आपल्या यूट्यूबच्या कम्युनिटीमध्ये टाकलेलं आहे. यूट्यूबला जाऊन त्या ठिकाणी याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा आता याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन ठेवा व्हिडिओ चालू असताना. ठीक आहे, हा स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्या मोबाईलमध्ये जे स्कॅनर असतं ते स्कॅन करा आणि स्कॅन करून लगेच तुम्ही काय करा? ते टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये स्कॅनर आहे, तर स्कॅन करायचं हे आणि आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. सर्व नोट्स, सर्व PDFs, अपडेट्स या त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत. चला, तर 64वा प्रश्न, एक घटक सिद्धांत कोणी दिला होता? याचं उत्तर काय असणार आहे? अल्फ्रेड बिने यांनी एक घटक सिद्धांत दिला होता. थॉर्नडाईकबद्दल माहिती पाहिली, ॲनिमल इंटेलिजन्स नावाचा त्याचा ग्रंथ होता. ठीक आहे, आणि ट्रीमॅन हा जो ऑप्शन दिलेला आहे याच्याबद्दल काय माहिती अवेलेबल नाही, आपल्या सिलेबसमध्ये ते इन्क्लुडेड नाही आहे, त्याच्यामुळे तेवढा त्याच्यावर विचार करण्याची गरज नाही. यानंतर 65वा प्रश्न पाहू. शिक्षकांच्या शिक्षणात मानसशास्त्रावर भर म्हणजे आजच्या गरजेच्या आधारावर उत्कृष्ट ठरते. तर काय ठरतं? मुलांच्या बाबतीत असामान्य वर्तन टाळण्यासाठी, म्हणजे थोडक्यात शिक्षकांच्या शिक्षणामध्ये मानसशास्त्राचा अभ्यास का महत्त्वाचा आहे असं विचारलेलं आहे. तर मुलांच्या बाबतीत असामान्य वर्तन टाळण्यासाठी, मुलांच्या बाबतीत बुद्धिमत्तेच्या वागणुकीस प्रोत्साहन देण्यासाठी, मानवी वर्तन समजण्यासाठी, स्वीकृत वर्तन तयार करण्यासाठी काय परिभाषित केलेले असेल त्यासाठी.
ठीक आहे. तर याच्यापैकी बरोबर पर्याय तुम्हाला कोणता वाटतो? शिक्षकांनी मानसशास्त्राचा अभ्यास का केला पाहिजे? शिक्षकांच्या शिक्षणामध्ये मानसशास्त्राचा समावेश का असला पाहिजे? याचं तुम्हाला काय वाटतं पहा. याचं उत्तर काय असणार आहे? तर शिक्षकाला काय समजलं पाहिजे? मानवी वर्तन समजण्यासाठी अभ्यासाची गरज असते. मानवी वर्तन समजलं, मुलांचं वर्तन समजलं, या सर्वातून शिक्षक हा शिकत असतो. यानंतर प्रश्न 66वा प्रश्न आहे, हा मानसशास्त्राचा जनक आहे. ॲरिस्टॉटल, प्लेटो, सॉक्रेटिस यापैकी नाही. तर आपल्याला माहिती आहे मानसशास्त्र जनक कोण आहे? ॲरिस्टॉटल यांना आपण मानसशास्त्राचा जनक असं म्हणतो. ॲरिस्टॉटल यांचा ग्रंथ कोणता आहे? डी ॲनिमा. डी ॲनिमा हा ॲरिस्टॉटल यांचा ग्रंथ आहे आणि डी ॲनिमा या ग्रंथामध्ये आत्म्याविषयीचे विचार मांडण्यात आलेले होते. यानंतर प्लेटोबद्दल आपल्याला माहिती आहे, प्लेटोचा ग्रंथ कोणता आहे? रिपब्लिक आहे. रिपब्लिक हा प्लेटो यांचा ग्रंथ आहे. ठीक आहे. नंतर सॉक्रेटिस यांच्याबद्दल, ते कोण होते? एक ग्रीक तत्त्वज्ञ होते. ग्रीक होते, तत्त्वज्ञ, फिलॉसॉफर होते. ठीक आहे. अशा प्रकारे लक्षात ठेवायचं. आणि जर आपल्याला विचारलं की बालमानसशास्त्राचा जनक कोण आहे, याचं उत्तर काय असणार आहे? जीन पियाजे हे असणार आहे. ठीक आहे. मानसशास्त्राचा जनक आहे ॲरिस्टॉटल आणि बालमानसशास्त्राचा जनक जो आहे तो आहे जीन पियाजे. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. प्रश्न 67वा, मतिमंदत्व म्हणजे काय? मतिमंदत्व म्हणजे काय? विसराळूपणा, अतिचळवळ, बौद्धिक कमतरता, भावनिक विकार. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, बौद्धिक कमतरता म्हणजे काय? मतिमंदत्व. यानंतर समाजाचा प्रतिनिधी म्हणून शाळेचे पहिले कर्तव्य काय आहे? या ठिकाणी पर्याय वाचून घ्या लगेच. मुलामध्ये व्यावसायिक क्षमतेची पुरेशी स्तर निर्माण करण्यासाठी, जीवनासाठी मुलांना तयार करणे. ऑप्शन सी, मुलांना पाहिजे त्या पद्धतीचे वातावरण निर्माण करणे. ऑप्शन डी, सामाजिक स्थिरता राखण्यासाठी. तुम्हाला याच्यातलं सर्वात बरोबर काय वाटतं? तर पहा, याचं उत्तर असणार आहे, सर्वात योग्य उत्तर याचं काय असणार आहे? तर जीवनासाठी मुलांना तयार करणे. यानंतर आभास हा बाह्य उत्तेजनांच्या अनुपस्थितीत उद्भवणारा समज आहे. ठीक आहे. तर एक मिनिट. हां, तर आता आपल्याला जसं मराठीमध्ये नाही समजलं तर एकदा इंग्लिशमध्ये वाचून घ्यायचं. ठीक आहे. हॅल्युसिनेशन इज अ परसेप्शन दॅट ऑकर्स इन द अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल स्टिम्युली. ठीक आहे. एक्सटर्नल स्टिम्युली म्हणजे काय? की बाह्य उद्दीपक नसतो, आपल्या डोळ्यासमोर एखादा व्यक्ती नसतो, एखादी घटना घडत नाही, परंतु आपल्याला आभास होतो. म्हणजे ती घटना आभास फील करण्यासाठी आपल्याला एखाद्या बाह्य उद्दीपकाची गरज आहे का? नाही. ठीक आहे. म्हणजेच हे बरोबर आहे. आभास कधी होतो? आभास होताना बाह्य उद्दीपक नसला तरी देखील हा उद्भवतो. ठीक आहे. हा एक समज असतो जो की बाह्य उद्दीपक आपल्या डोळ्यासमोर नसतो, एखादा व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर नसतो तरी देखील आपल्याला वाटतं समोर कोणतरी उभा आहे. ठीक आहे. आभास होतो. त्याला आपण काय म्हणतो? बाह्य उद्दीपक नसताना होणारा समज. म्हणजे हे खरं असणार आहे. यानंतर प्रश्न 17वा, एक मानसशास्त्रज्ञ होण्यासाठी आवश्यक पात्रता काय आहे? पर्याय वाचून घ्यायचं. सामान्य कौशल्य, निरीक्षण कौशल्य, विशिष्ट कौशल्य. त्यानंतर सामान्य कौशल्य, आक्रमकता. आक्रमकतेची गरज आहे का मानसशास्त्रज्ञ होण्यासाठी? म्हणजे पर्याय बी एलिमिनेट केला. प्रतिभा, सर्जनशीलता आणि अभिप्राय कौशल्य. प्रतिभा, सर्जनशीलता आणि अभिप्राय कौशल्य. बुद्धिमत्ता, चिंता आणि अभिप्राय. चिंता नाही, म्हणजे 2 ऑप्शन तर या ठिकाणी आपण कट केले. आता उरलं पहा, चिंता असण्याची गरज आहे का मानसशास्त्रज्ञ होण्यासाठी? म्हणजे अशा प्रकारे आपल्याला समजा एखादा प्रश्न येत नाही तर आपण या ठिकाणी एक एक पर्याय कट करत जायचं आहे. ऑप्शन बी मी कट केला कारण आक्रमकता कशाला लागणार आहे मानसशास्त्रज्ञ होण्यासाठी? ठीक आहे. ते उत्तर नसणार आहे. ऑप्शन डी, बुद्धिमत्ता, चिंता, अभिप्राय. चिंता कशाला लागणार आहे? म्हणजे ऑप्शन डी पण आपण कट केला. उरले 2 पर्याय पहा. 2 पर्यायापैकी तुम्हाला काय वाटते? प्रतिभा, सर्जनशीलता आणि अभिप्राय कौशल्य. सी असणार आहे की ए असणार आहे? पहा, ए सगळ्यात जास्त ॲप्रोप्रिएट वाटतोय. सामान्य कौशल्य, निरीक्षण कौशल्य असलं पाहिजे आणि विशिष्ट कौशल्य असलं पाहिजे. अशा प्रकारे आपण मानसशास्त्राचे 4 पर्यायांचं स्पष्टीकरण पाहिलेलं आहे. ही सिरीज अशीच कंटिन्यू करावी असं तुम्हाला वाटतं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रापर्यंत, शिक्षक मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्वांनाच याचा फायदा होणार आहे. येणाऱ्या टेट एक्झामसाठी होतील तेवढे जास्तीत जास्त मानसशास्त्र विषयाचे तसेच इतर विषयांचे व्हिडिओज देखील मी बनवणार आहे. तर तुम्ही सिरीज कंटिन्यू पहा. येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. चॅनलला आणखीनही सबस्क्राईब नसेल केले, सबस्क्राईब करा, लाईक्स करा आणि कमेंट्स करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओजमध्ये. थँक्यू सो मच.